2012 साली सुरू झालेला एक प्रवास राजकीय वारसा नसतानाही मनात एकच ध्येय होतं, अविरत जनसेवा. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं, हेच माननीय श्री सचिन भाऊ हरपळे यांचं ध्येय बनलं. जनसेवा त्यांच्या रक्तात नव्हती, पण मनात मात्र ती खोलवर रुजलेली होती. सचिन भाऊंनी समाजाच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा सन्मान राखत महिलांसाठी कोल्हापूर, भीमाशंकर आणि तुळजापूर येथे दरवर्षी भक्ती यात्रेची परंपरा सुरू केली. हजारो महिलांनी श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने हा प्रवास केला. समाजातील महिलांना आत्मविश्वास आणि एकता देणारा हा उपक्रम आज एक आदर्श बनला आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी होम मिनिस्टर सारखा उपक्रम राबवला. मनोरंजन, स्पर्धा आणि आत्मविश्वास यांचा संगम असलेला हा कार्यक्रम महिलांना स्वतःच्या क्षमतांचा परिचय करून देणारा ठरला. भिकराई नगर आणि परिसराच्या विकासासाठी सचिन भाऊंनी सदैव पुढाकार घेतला. परिसरातील रस्त्यांचे सुशोभीकरण, प्रकाश योजना आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर आंदोलन करून घरोघरी पाणी पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलं. त्यांच्या या उपक्रमांमुळे या भागात विकासाची नव्या युगाची सुरुवात झाली. सामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ योग्य पद्धतीने मिळावा यासाठी त्यांनी ई श्रम कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड यांसारख्या शिबिरांचं आयोजन केलं. शासन आणि जनता यांच्यामधील दुवा बनवून त्यांनी लोकांना सुविधा मिळवून दिल्या. त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे सत्ता नव्हे, तर समाजासाठी सेवा करण्याचं माध्यम आहे. संस्कृती आणि श्रद्धा जपत त्यांनी स्वतःच्या खर्चातून अनेक मंदिरांचं बांधकाम केलं. वाघजाई मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गणपती मंदिर आणि अशी 10हून अधिक मंदिरे आज समाजात श्रद्धा आणि ऐक्याचं प्रतीक म्हणून उभी आहेत. त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या खर्चातून परिसरातील घरांमध्ये केबलद्वारे विजेची सोय केली, ज्यामुळे घरोघरी प्रकाश पोहोचला आणि भागाचा चेहरा मोहरा बदलला. शिक्षण, खेळ आणि समाजकार्य या सर्व क्षेत्रात सचिन भाऊंनी उल्लेखनीय कार्य केलं आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, खेळाडूंना प्रोत्साहन आणि गरजू नागरिकांना आर्थिक सहाय्य करून त्यांनी अनेकांच्या जीवनात आशेचा किरण उजळवला आहे. माननीय श्री सचिन भाऊ हरपळे यांचा प्रवास म्हणजे निष्ठा, समर्पण आणि समाजकारणाचा प्रेरणादायी अध्याय आहे. त्यांच्या कार्यातून लोकांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान हेच त्यांचं खरं बक्षीस आहे. आज समाजात त्यांचं नाव घेतलं की लोक म्हणतात, सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस म्हणजे सचिन भाऊ.